हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर झालेला आहे। कॅबिनेट बैठकीनंतर शेतकऱ्यांना हा दिलासा मिळालाय। सरकारने 663 कोटी रुपयांच्या दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आज पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या दिवशी सरकारने शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा निर्णय घेतला, ते म्हणजे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्यांना तब्बल 600 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आत्ताच त्यांनी आजच्या अधिवेशनाच्या काळामध्ये 8व्या हप्त्याला नमोच्या मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पाठिंबाच्या काळामध्ये 19 नोव्हेंबरला 21व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाले होते। आता शेतकरी प्रतीक्षा करू लागले होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकं कोणत्या तारखेला येणार, कारण सोशल मीडियाकडे जर बघितलं तर खऱ्या अर्थाने बातम्या या ठिकाणी आजकाल शेतकऱ्याला कोणीच देणं झाले। पण आजची बातमी अतिशय महत्त्वाची आलेली आहे, ते म्हणजे आज तुम्ही पाहिले देखील असेल तर जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्र सरकारचं, तिथं विरोधी पक्षांनी देखील जोरदार प्रश्न केले। ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय तुम्ही त्याची भरपाई तुम्ही कधी देणार आहात, असा सवाल शेतकऱ्याच्या बाजूने विरोधी पक्षांनी केला। त्यामध्ये नाना पटोले असतील आमदार, नंतर आमदार बच्चू कडू असतील, यांनी देखील सरकारला जाब विचारला। त्यावेळी सरकारने तातडीचा निर्णय घेतला। त्यामध्ये पाहायला गेलं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, दुसरं पाहायला गेलं तर कृषी मंत्री दत्ता मामा भरणे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सगळ्यात मोठा निर्णय घेतला, ते म्हणजे आपल्या राज्यासाठी तब्बल ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याचं तुम्हाला 600 कोटी रुपये शेतकऱ्यासाठी वर्ग करण्यात आलेले आहेत। तब्बल 20 जिल्ह्यामध्ये याचं वाटपच उद्या या ठिकाणी केलं जाणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता तुम्ही पाठिंबाच्या काळामध्ये 19 पाहायला गेले तर नोव्हेंबर रोजी तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता आला होता। आता नमोचा हप्ता कधी येणार, आजच्या अगोदर देखील सांगलं होतं नमोचा आणि पीएमचा हप्ता एकत्र येणार, पण काही कारणास्तव हे पैसे एकत्र आले नाहीत। ते म्हणजे त्याचं उत्तर देखील सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे। त्याचं नेमकं कारण काय होतं तर आपल्या राज्याकडे जी लाडकी बहीण योजना आहे त्या लाडकी बहीण योजनेचे पैसे थोडंसं येणं बाकी होतं। त्यामुळं सरकारच्या तिजोरीवर ताण आल्यामुळं जी आपली नमो शेतकरी योजना आहे याला द्यायला पैसे देखील नव्हते। त्यामुळं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून याचे लवकरच पैसे या ठिकाणी वर्ग करण्यात येतील आणि केंद्र सरकारबरोबर त्यांनी मंजुरी देखील आलेली आहे आणि तब्बल 2000 कोटी रुपये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेसाठी वर्ग करण्यात आले आहेत। तुम्हाला पाहायला गेलं तर नुकसान भरपाईचे 15000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे टोटल पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता या ठिकाणी सरकारकडून येत आहे। आता या टप्प्यामध्ये नमोचे 2000 रुपये वाटप होत आहेत। नेमकं फिक्स आता कोणत्या तारखेला या ठिकाणी 2000 रुपये जमा झाले आहेत याची माहिती देखील या ठिकाणी सांगणार आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आता जाहीर करून टाकलेली आहे। आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पुढे या ठिकाणी सांगणार आहोत। आता शेतकरी बांधवांना महत्त्वाचा प्रश्न पडला होता की मुख्यमंत्र्यांना असं का बरं केलं, तर आता न्यूज वगैरे सगळीकडे पसरली होती। नमोचे 2000 रुपये येणार, पीएम किसान योजनेचे 2000 रुपये येणार, टोटल तुम्हाला 4000 रुपये सोडणार, अशा माहिती देखील आलेली होती। पण तसं न करता सरकारच्या माध्यमातून फक्त पीएम किसान योजनेचे 2000 रुपये सोडले। मग आता नमोचे पैसे का दिले नाहीत असा देखील शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न आलेला होता। त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्हाला पैसे कधी देणार, कोणत्या तारखेला देणार, पहिल्या टप्प्यातील या 20 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। आता नेमकं कोणाला पैसे येणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्याला येणार आहेत, सर्व आता माहिती या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की तुम्ही उद्याच आम्ही आता नमो शेतकरी योजनेला मंजूर दिली आहे। तुम्हाला माहीतच आहे राज्य सरकारचं आता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन देखील सुरू आहे आणि नमोचे पैसे देखील या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत। या ठिकाणी पीएम किसान योजनेचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये जमा झाले असतील। आता नमोचे पैसे देखील उद्या या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। त्याचं कारण म्हणजे नमोचा हप्ता इतका दिवस न येण्याचं कारण बघा, सरकारच्या माध्यमातून कठोर शेतकऱ्याची अर्ज देखील आता पडताळणी सुरू आहे। आता तुम्हाला पीएम किसान योजनेला कोणत्याही अटी आणि पात्रता नाहीत। आता नमो शेतकरी योजनेला पात्र सरकारच्या माध्यमातून फक्त आणि फक्त गोरगरीब शेतकऱ्यांनाच हे पैसे दिले जाणार आहेत, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे। त्यामुळं अटी आणि पात्रता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चेकिंग करत आहेत। त्यामुळं नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो आता या ठिकाणी पाठीमागे वेटिंगला पडलेला होता आणि अखेर सरकारच्या माध्यमातून
जवळपास 2000 कोटी रुपयेपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत। मग आता नेमकं कोणत्या तारखेला म्हणजे नमोचे पैसे येणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्याला, पहिल्या 20 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र केलं जाणार आहेत, याची खरोखर 100% बातमी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। शेतकरी बांधवांनो, आजच हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। ते म्हणजे ज्या शेतकऱ्याचं पाठीमागच्या जे पावसाळा झाला, या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं, तुमच्या शेतामध्ये ऊस असेल, डाळिंब असेल, द्राक्षे असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, उडीद असेल, तर या पिकाचं तुमचं नुकसान झालं असेल आणि तुम्ही पीक विम्याचा अर्ज केलेला असेल तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे 15,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे साहेब यांनी यांच्या माध्यमातून बोलली आहे। आता बघा, तुम्हाला माहीतच असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही खोट्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या होत्या, आज पैसे येणार, उद्या पैसे येणार, मागील 2 महिन्याच्या पाठीमागे देखील सांगण्यात आलं होतं। त्यामुळं आज झालेल्या अधिवेशनाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की आम्ही 4000 एकत्रसुद्धा कधी पाठवत नसतो, कारण आता PM किसान योजनेचे पैसे हे मोदी साहेब पाठवत असतात आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे ते आम्ही स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पाठवत असतो। त्यामुळे जर तुम्हाला 4000 एकत्र कोण देणार असं म्हटलं तर 4000 तुम्हाला एकत्र येत नसतात, तुम्हाला 2000 PM किसान योजनेचे आधी येतात आणि त्यानंतर नमो किसान योजनेचे तुम्हाला 2000 रुपये येतात। ही आता या ठिकाणी खरी बातमी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे। आता नेमकं नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे, याचे 2000 रुपये कोणत्या तारखेला येणार याची अपडेटसुद्धा या ठिकाणी आलेले आहे। तुम्हाला नुकसान भरपाईचे 15,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे टोटल 17,000 रुपये तुमच्या उद्या या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि हे 20 जिल्ह्यामध्ये केले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, बघा, आता सगळ्याचा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला काळजी घ्यावी लागते, हे म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचा नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्याला या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे। बघा, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 100% खरी अधिकृत माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्हाला जर चांगलीच माहिती आहे, PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाल्यानंतर आता शेतकरी कुठे पण चर्चा करू लागलेत, जसं की या ठिकाणी गावच्या कट्ट्यावर बसल्यावर बाजारात त्या ठिकाणी PMचे पैसे आले आणि नमो योजनेचे पैसे आले नाहीत, नुकसान भरपाईचे पैसे आले नाहीत, तर या ठिकाणी जे आपलं महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, संपूर्ण आमदार देखील तिथे जमलेले आहेत आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी देखील तिथे प्रश्न उभा केला, तुम्ही शेतकऱ्याचं नुकसान झालेले पैसे कधी देणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी देणार आहेत। त्यावेळी सरकारने अखेर जे आपली नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्याला मिळालं नाहीत त्यासाठी 600 कोटी रुपये तरतूद आजच केलेले आहे आणि ते उद्या या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आणि त्याचबरोबर नमो योजनेचे 2000 रुपये ते देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत, अशी माहिती या ठिकाणी सरकारकडून येत आहे। परंतु यावेळी शेतकऱ्याची जी बातमी आहे ती मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे। जेव्हा नमो शेतकरी योजनेचा GR आहे त्यांनी देखील आज काढलेला आहे आणि अनेक वेळे काय होते, खोट्या बातमी देखील इथे पैसे मंजूर करतो, त्यावेळी जे शेतकरी बांधवाच्या खात्यावरती नमोचे पैसे येत नसतात आणि खोट्या चॅनलवरती देखील बातमी असतात। ही आजची 100% खरी बातमी आहे शेतकरी मित्रांनो। आणि नमो शेतकरी योजनेला 4000 कोटी या ठिकाणी मंजूर करण्यात आले। आता मग कोणत्या तारखेपासून तुम्हाला 2000 रुपये देण्यात येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत, नेमकं कोणाकोणाला अपात्र केलं जाणार आहे, ओरिजिनल माहिती काय, जी खरी 100% बातमी या ठिकाणी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून जे आपलं कृषी विभाग आहे, कृषी विभागाच्या माध्यमातून आलेलं आहे आणि ती सांगायला मी सुरुवात करत आहे। परंतु त्याआधी सरकारने यासाठी अटी आणि पात्रता काय लावली आहेत बघा, मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी काय म्हणाले बघा। नक्की आता शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितले, ज्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळाले आहेत, फक्त त्या शेतकऱ्याच्या नावे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून बँकांना या ठिकाणी पैसे देण्यात आले आहेत। त्याचं कारण म्हणजे बघा, सरकारने नमो शेतकरी योजनेच्या आधारावर PM किसान योजना सुरू केली होती, कारण केंद्र सरकारने पहिल्यांदा या ठिकाणी PM किसान योजना सुरू केली आणि सरकारकडून केंद्राकडून तुम्हाला 2000 रुपये येत होते। राज्य सरकारला वाटलं शेतकरी राज्य सरकारवर नाराज आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या वतीने परत एकदा घोषणा केली आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे बँकेच्या खात्यावरती तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली। आता PM किसान योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांना मिळालेत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत। आता पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी आता सगळं काय प्रश्नाची उत्तर तुम्हाला देण्यात आलेले आहेत। आता पत्रकारांनी आता महत्त्वाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे,
आता सोशल मीडियावर देखील बातम्या पसरू लागल्यात की कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे, कारण अपात्र शेतकऱ्याची संख्या देखील वाढणार आहे. अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर सगळीकडे सुरू झालेल्या आहेत. शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलं आहे का? आज पैसे येतील का? उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील? अजून कोणती तारीख फिक्स करण्यात आली आहे? मुख्यमंत्री साहेब तुम्हाला स्वतः सांगून काय सांगितलेले आहेत? आज पैसे येतील का? उद्या पैसे येतील? अशा प्रकारच्या बायका ऐकून कंटाळलेत. आता अशा प्रकारची शेतकऱ्याची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी आता स्वतः तारीख देखील सांगितलेले आहेत. आज अधिवेशनाचा पहिला दिवसच शेतकऱ्यासाठी पैसे मंजूर करून उद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या 20 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पैशाचं वितरण केलं जाणार आहे, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. परंतु त्याआधी अटी आणि पात्रता सरकारच्या माध्यमातून काय लावण्यात आले आहेत का? जेव्हा असं पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी अटी आणि पात्रता कोणत्या लावल्यात या ठिकाणी आता त्यांनी सांगितले देखील आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, आता सगळ्यात महत्त्वाची अट लावण्यात आली म्हणजे आतापर्यंत कोणत्याही योजनेला ही अट इतिहासामध्ये लावली नव्हती. ते म्हणजे ज्या शेतकऱ्याने मतदान केलं त्यांच्याकडे मतदान ओळखपत्र असेलच तुम्हाला लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी मतदान कर्ज आणि नमो शेतकरी योजनेचा काय संबंध आहे? यावरती आता स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, मतदान कार्ड हे आधार कार्ड आणि पॅन कार्डप्रमाणे ओळखपत्र म्हणून या ठिकाणी वापरलं जातं. त्यामुळं या ठिकाणी कंपल्सरी आधार कार्ड केलेलं आहे. त्यामुळं आधार कार्ड पॅन कार्ड चेक करण्याऐवजी मतदान कार्ड सरकारच्या माध्यमातून चेक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही मतदान करताय, पण तुमच्याकडे मतदान कार्ड आहे का नाही ही सुद्धा चेक करण्यात येणार आहे. कारण मतदान कार्ड करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा हे पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे. त्यामुळं नमो योजनेचा जो काही पैसे आहेत 4,000 कोटी रुपये या ठिकाणी तुमच्यासाठी मंजूर करण्यात आले. त्यातील 20 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती डीबीटच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत. आता बघा 4,000 कोटी रुपये नमो शेतकरी योजनेसाठी मंजूर केले आहेत. ज्या शेतकऱ्याचं अगोदरच PM किसान योजनेचे आणि नुकसान भरपाईचे पैसे ज्या शेतकऱ्यांना मिळाले आहेत त्यांना तर पैसे आलेच असतील, पण ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अजून पण पैसे मिळाले नाहीत त्या शेतकऱ्यांना तब्बल 600 कोटी रुपयाची तरतूद हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे. टोटल तुम्हाला पाहायला गेलं तर नुकसान भरपाईचे 15,000 रुपये आणि त्याच्यासोबत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे टोटल 17,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस अशा प्रकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये असेल, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, जिल्हा सहकारी बँक असेल, भूविकास बँक असेल, अशा प्रकारचं तुमचं जर खातं खोलून ठेवलं असेल तर तुम्हाला पैसे येण्यासाठी काही प्रॉब्लेम नसणार नाही. आता कोणत्या तारखेला या 20 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैशाचे वितरण होणार आहे तर अपडेट सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगणारच आहे. परंतु त्याआधी दुसरी अपात्र यादीसुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. त्यामध्ये आता 6.5 लाख शेतकऱ्याच्या बांधवामध्ये जे आता शेतकरी अपात्र होणार आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. आता कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची लिस्ट देखील आपल्याकडे आलेले आहेत. मी पटकन जिल्ह्याचे नावे देखील या ते पटकन वाचून दाखवणार आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे असतील, विदर्भातील असतील, नंतर पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रातील असतील, संपूर्ण जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले आहेत. सगळ्यात पहिला जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे पाहायला गेलं तर कोकणातला जिल्हा, तो म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर नुकसान झालं होतं. नुकसान भरपाईचे पैसे 15,000 रुपये आणि त्याच्यासोबतच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या जिल्ह्यामध्ये भेटणार आहेत. दुसरं पाहायला गेलं तर रत्नागिरी सिंधुदुर्गनंतर सातारा सांगली जिल्ह्यामध्ये देखील हे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यानंतर तुम्हाला पाहिजे तर पुणे असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, या जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 15,000 रुपये असे टोटल 17,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्यानंतर परभणी असेल, परभणी जिल्ह्यामध्ये असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, या जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि नुकसान भरपाईचे 2,000 रुपये असे टोटल पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, ही माहिती आवडली असेल आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.